Example number 4 is solve x square into dy by dx equal to x square plus xy plus y square, x square plus xy plus y square. बरोबर. तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचे. तर सोल्युशन बघूया. काय रे दिले गिवन x square dy by dx equal to x square plus xy plus y square. तर x square into काय RHS ला गेल्यावर काय रेवेल डिवाइड होईल म्हणजे dy by dx काय मिळालं आपल्याला x square plus xy plus y square upon x square. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. तर आहे काय x ची डिग्री किती आहे 2, y ची डिग्री 2 आहे, x ची डिग्री 2 आहे. पण इथं सेम डिग्री इन xy जर इनटू आहे x की म्हणा इथं y ची म्हणा पण मल्टिप्लिकेशनला इंडायसेक्ट एडिशन करतो, कंबाइंड डिग्री मेजर करतो xy ची म्हणजे ही 1 प्लस 1 काय 2 म्हणजे which is homogeneous differential equation of degree 2, which is homogeneous differential equation of degree 2. याला म्हणजे इक्वेशन नंबर 1. सो व्हाट इज स्टेप नंबर फर्स्ट इज काय पुट करतो पुट. अरे homogeneous differential equations are solved by putting y by x equal to u or taking y by x equal to u. Put y by x equal to u. This implies हे x डिवीजन मध्ये RHS ला गेला मल्टिप्लाय होईल म्हणजे y मिळेल u into x. बरोबर. मग त्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. मग u फर्स्ट फंक्शन आहे, x सेकंड फंक्शन आहे. मग 1 into 2 असल्यानंतर कुठला रूल वापरतो. अरे यूज प्रोडक्ट रूल. यूज प्रोडक्ट रूल. मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल dy by dx. तर काय सांगतो रे प्रोडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन as it is, derivative of second function x चा derivative with respect to x is 1 plus second function as it is, derivative of first function u चा derivative with respect to x is du by dx. म्हणजे dy by dx काय मिळाला. अरे dy by dx is dy by dx equal to u into 1 is u plus x du by dx, u plus x du by dx. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करूया इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे व्हाट इज स्टेप नंबर 2 इज then differential equation 1 becomes काय राहील मग dy by dx ला कशाने रिप्लेस करणार u plus x du by dx. अरे u plus x du by dx की आपली LHS होईल. Replace dy by dx by u plus x du by dx and RHS is equal to x square as it is plus xy. y काय पुट करणार. अरे y is ux, y is ux म्हणजे x into ux plus y square आहे म्हणजे ux whole square upon x square as it is. मग सिंपलीफाय करूया काय न्यूमरेटर x square plus x into x इलर x square u as it is plus ux whole square is u square x square इंडिविजुअली स्क्वेअर केला आपण. अरे अपॉन x square. मग न्यूमरेटर मधून काय करूया x square कॉमन काढूया. अरे टेकिंग x square कॉमन फ्रॉम न्यूमरेटर. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील रे इथे येईल 1 प्लस x square बाहेर काढल्यामुळे इथे येईल u प्लस x square कॉमन काढल्यामुळे राहील u square. टेकिंग x square कॉमन फ्रॉम न्यूमरेटर अपॉन x square. अरे x square इनटू काय x square डिवीजन मध्ये गेट कॅन्सल्ड म्हणजे काय 1 प्लस u square. LHS ला LHS as it is काय LHS u plus x du by dx. तर बघा बरं u plus u गेट कॅन्सल कारण की हा प्लस u इकडे गेला मायनस u होणार आहे. u minus u 0 देणार आहे. मग असा डायरेक्टली सेम टर्म असेल LHS ला आणि RHS ला असा कॅन्सल केला तरी चालेल. म्हणजे काय मिळालं आता x
du by dx equal to 1 plus u square. मग काय करूया, dx डिफरन्शियल RHS ला नेऊया डिव्हिजन मध्ये, तो काय होईल इनटू होईल, कुणाला 1 plus u square ला काय होईल इनटू होईल dx आणि x du as it is. मग काय करूया, du सोबत u च्या टर्म, du सोबत u च्या टर्म आणि dx सोबत x च्या टर्म घेऊया. मग x इनटू काय RHS ला केल्यावर डिवाइड होईल आणि du 1 plus u square इनटू काय LHS ला आल्यावर डिवाइड होईल. म्हणजेच du upon 1 plus u square equal to dx upon x. x into the RHS ला गेल्यावर डिवाइड होईल. मग झाले काय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. अरे व्हॉट इज स्टेप नंबर 3 इज, तर इथं लिहूया आपण. अरे व्हॉट इज स्टेप 3 इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म and take integration बरोबर, किंवा INT फक्त take integration तर बघा बरं आहे का, f of u कोण आहे 1 upon 1 plus u square, f of u du, f of x dx. व्हेरिएबल सेपरेट झाले, करा इंटिग्रेशन. काय तर बघा इथे लिहूया आपण इंटिग्रेशन ऑफ काय, इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus u square du, 1 upon 1 plus u square du equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon x dx. मग बघा बरं कुठला फॉर्म्युला वापरणार इथं. अरे 1 upon 1 plus x square कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे किंवा याचं इंटिग्रेशन काय येतं. अरे इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square dx is tan inverse x plus c. मग विथ रिस्पेक्ट टू u काय tan 1 upon 1 plus u square चं इंटिग्रेशन tan inverse u equal to 1 upon with respect to u is tan inverse u, put x equal to u, put x equal to u असं म्हणलं बघा खाली, x u पुट करा म्हणजे with respect to u मिळेल. आता 1 upon x चे इंटिग्रेशन काय येतं log x plus c म्हणजे tan inverse u म्हणजे काय पुट केलाय, replace u by y by x, replace u by y by x equal to log x plus c. This gives general solution. This gives general solution. तर इथं आपण हा फॉर्म्युला यूज केला तर समजलं का रे सर्वांना. आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.